महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ मंत्रालयातील फाईल, शासन निर्णय किंवा मोठ्या रुग्णालयांच्या इमारती नसून राज्यातल्या सामान्य जनता, बालकं, बळीराजाचं आरोग्य, वृद्धांची काळजी आणि सामान्य नागरिकांचं आरोग्य जपणं याला आरोग्य व्यवस्थेनं प्राधान्य दिलं आहे। त्यामुळे निरोगी महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्रासाठी आरोग्य विभाग काम करेल असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। राज्यातल्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती तसंच रुग्ण कल्याण समिती सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधत आरोग्य व्यवस्थेतील सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती त्यांनी जाणून घेतली। राज्याला 1400 डॉक्टर उपलब्ध झाले असून त्यांची नियुक्ती येत्या आठवड्याभरात करण्यात येईल। त्याचबरोबर 600 डॉक्टरांसाठी आरोग्य विभागानं जाहिरात काढली आहे। तसंच सुमारे 250 दंतचिकित्सक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत अशी माहिती आंबेडकर यांनी दिली। राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही। विविध समित्यांमार्फत सुमारे 6 लाखाहून अधिक नागरिकांशी आरोग्य विभागानं संवाद साधला आहे। भविष्यात यामध्ये आणखीन 4 लाख लोकांचा समावेश करण्यात येऊन या सर्वांकडून आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यात येईल। आरोग्यविषयक समस्यांसाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल असंही ते म्हणाले।